मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेटिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे मी प्रत्येक स्त्रीला खात्री देऊ इच्छिते की ती आई होऊ शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं ह्याची गरज आहे. आज मी तुमच्याबरोबर ट्यूबल ब्लॉक किंवा हे फॉलोपियन ट्यूब ब्लॉक होणं, त्याची कारणं काय असतात, त्याचं सिम्पटम्स काय असतात आणि ते डायग्नोज कसं करायचं, आणि समजा फॉलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहेत, या संबंधी डिटेलमध्ये बोलणार आहे. ट्यूबल ब्लॉक ह्याविषयी बोलण्याच्या अगोदर नॉर्मल प्रेग्नन्सी राहते कशी याबद्दल मी थोडक्यात माहिती देते, म्हणजे ट्यूब्स किती इम्पॉर्टंट आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर हे आहे युट्रस, ही आहे फॉलोपियन ट्यूब, आणि ह्या फॉलोपियन ट्यूबच्या एंडला हे फिंगर लाईक स्ट्रक्चर्स असतात. त्याला फिम्ब्रिया असं म्हणतात. आणि जेव्हा ह्या अंडाशयामध्ये अंड तयार होतं तेव्हा हे अंड ह्या फिम्ब्रिया असं उचलतात आणि ते ट्यूबमध्ये जातं. आणि त्याच दरम्यान जर संबंध आला तर सिमेन इथे डिपॉझिट होतं आणि त्यातले ॲक्टिवली मोटाईल स्पर्म्स हे युट्रसमधून ट्यूबमधून ह्या अंड्यापर्यंत पोचतात आणि अंड इथे फर्टिलाइज होतं. आणि हे फर्टिलाइज झालेलं अंड ह्या ट्यूबमधून सिलेरी ॲक्शन्स असतात, त्याच्यामध्ये सिलेरी ॲक्शन्स आणि ट्यूबल मोटिलिटी, त्याच्यामुळे हे अंड एक 5-6 दिवसामध्ये फर्टिलाइज झालेलं अंड हे पिशवीत येतं आणि पिशवीमध्ये ते इम्प्लांट होतं आणि तिथे भ्रूण किंवा गर्भ तयार होतो आणि इथे बाळ तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की फर्टिलायझेशन हे ट्यूबमध्ये होतं, परंतु तो गर्भ वाढतो तो पिशवीमध्ये वाढतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा सगळ्यांना बऱ्याचशा पेशंटला HSGच्या रिपोर्टमध्ये 1 ट्यूब ब्लॉक किंवा 2 ट्यूब ब्लॉक असे रिपोर्ट येतात आणि त्यांना ते माहिती आहे, म्हणजे त्यांना तर ही गोष्ट माहिती असते की आता हे ट्यूबल ब्लॉक आहे. पण ॲक्च्युली ट्यूबल ब्लॉक आहे कुठे हे समजणं अत्यंत गरजेचं असतं. तर त्याला डिफरंट टाईप ऑफ ब्लॉक आहेत. ह्या ट्यूबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉक असू शकतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ही ट्यूब बंद होऊ शकते. द कॉमन जो ब्लॉक आहे ट्यूबमधला बंद होण्याचा, इथे कॉर्नियल ब्लॉक म्हणतात. हा जो युट्रसचा भाग आहे ट्यूबचा, इथे जो ब्लॉक असतो त्याला कॉर्नियल ब्लॉक म्हणतात. आणि त्याचं कारण कधीकधी युट्रसमध्ये झालेलं इन्फेक्शन असतं किंवा एखादं फायब्रॉईड इथे येऊन बसतं आणि हा पार्ट आपला बंद होतो. आणि साहजिकच आहे की हा ब्लॉक झाल्यामुळे आपले स्पर्म्स आपल्या अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस वाढतात. आता दुसरा ब्लॉक पॉसिबिलिटी काय आहेत की ट्यूबमध्ये कुठल्याही ठिकाणी तो ब्लॉक होऊ शकतो किंवा कुठल्याही ठिकाणी ट्यूब ब्लॉक होऊ शकते. ती ब्लॉक होण्याची प्रक्रिया एकदम छोटंसं सेगमेंट ब्लॉक होईल किंवा मोठं सेगमेंट ब्लॉक होईल किंवा पूर्ण ट्यूबसुद्धा ब्लॉक झालेली असते. तिसरा प्रकार म्हणजे इथे फिम्ब्रियल ब्लॉक होतो. हे फिम्ब्रियल ब्लॉक होतात आणि त्यामुळे काय होतं की आतमध्ये सिक्रिशन्स वाढतात आणि कधीकधी त्याचं हायड्रोसल्फिंग्स होतं. म्हणजे ट्यूब अशी टॉर्चस आणि मोठी दिसते, तर त्याला हायड्रोसल्फिंग्स म्हणतात. किंवा कधीकधी त्या फ्लूइडमध्ये इन्फेक्शन होऊन तिथे पससुद्धा झालेला असतो. तर अशा प्रकारे ह्या ट्यूबमध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक होतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ट्यूब आपली बंद होऊ शकते. कधी एक ट्यूब ब्लॉक असते किंवा कधीकधी ह्या दोन्ही ट्यूब ब्लॉक असू शकतात. आणि त्याची कारणं काय आहेत हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर कारणांमध्ये फार कॉमन कारण आपल्या इंडियामधलं आहे ते म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि ह्या ट्युबरक्युलोसिसमुळे कधीकधी ह्या सगळ्या ट्यूब पूर्णच्या पूर्ण ट्यूब खराब होऊन जाते आणि युट्रस पण खराब होतं आणि त्यामुळे आपल्याला
कॉमनली इन्फर्टिलिटी होऊ शकते. हे एंडोमेट्रियम पण थिन होऊन जातं आणि अशा इन्फर्टिलिटीच्या पेशंट मी एक चांगला व्हिडिओ अशा पेशंटचा, म्हणजे माझीच एक पेशंट होती, तिला ट्युबरक्युलोसिस झाला होता, दोन्ही ट्यूब तिच्या खराब झाल्या होत्या आणि तिला IVF लागलं आणि ते सक्सेसफुल झालं. तर तो एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची पण लिंक मी तुम्हाला देते. आणि दुसरं कारण आहे की इन्फेक्शन्स बायकांमध्ये, कारण हे जे युट्रस आहे त्याचं कनेक्शन बाहेरच्या जगाशी, म्हणजे बाहेर आहे आणि काही इन्फेक्शन असेंड होऊ शकतं, पुढे जाऊ शकतं आणि पुढे झालेलं इन्फेक्शन ट्यूबमध्ये पोचू शकतं आणि पोचल्यानंतर ते इन्फेक्शन इथे कधी कधी ब्लॉक करू शकतं किंवा ट्यूब खराब होऊ शकते. आता ही इन्फेक्शन आपल्याला कसं कळतं? तर युजली रिपीटेड जर समजा व्हाईट डिस्चार्ज होत असेल, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज होत असेल आणि इचिंग होत असेल, तर ह्या प्रकारचे इन्फेक्शन्स मी सर्व स्त्रियांना विनंती करते की अशा प्रकारचं कुठलंही इन्फेक्शन तुम्हाला वाटलं तर त्याची ट्रीटमेंट लगेच करा. कारण हे इन्फेक्शन फक्त इथेच थांबत नाही, बाहेरच्या बाजूला थांबत नाही, तर ते कधी कधी पुढे जाऊन आपल्या ट्यूब खराब करतं. त्यामुळं अशा जर समजा तुम्हाला काही सिम्पटम्स वाटले, व्हाईट डिस्चार्ज आहे, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज आहे, इचिंग आहे, तर ह्या गोष्टींची ट्रीटमेंट तुमच्या गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन ताबडतोब करून घ्या, म्हणजे पुढचे हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत इन्फेक्शनचे ते आपल्याला टाळता येतील. तिसरं कारण आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, परंतु ते आपल्या कंट्रीमध्ये एवढं नाही आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये हे सेक्शुअली ट्रान्समिटेड लाईक गनोरिया वगैरे आहे, तर ते आपल्याला क्लॅमिडिया, गोनोरिया, तर ते बाहेर थोडेसे जास्त प्रमाणात दिसतात. फोर्थ कारण आहे एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिसमध्ये काय होतं की एंडोमेट्रियोटिक पॅचेस आजूबाजूला तयार होतात आणि त्यामुळे ॲडेजन्स तयार होतात आणि ॲडेजन्समुळे ट्यूबल ब्लॉक होतात. फिफ्थ कारण आहे की कुठली पण पोटाची जी सर्जरी झालेली असेल किंवा कधीकधी अपेंडिक्स बस्ट होतं आणि मग ते सगळे प्युरुलंट डिस्चार्ज ॲब्डॉमेनमध्ये होतो आणि त्यामुळे पोटामध्ये झालेल्या इन्फेक्शनमुळे किंवा कुठल्याही सर्जरीमुळे अशा ॲडेजन्स होतात, म्हणजे जाळी तयार होते आणि त्या जाळीमध्ये ही ट्यूब ब्लॉक होऊ शकते. पाचवं कारण आहे ते म्हणजे फायब्रॉइड, म्हणजे युट्रसचे काही मोठमोठे जे ट्यूमर्स असतात ते जाऊन ट्यूब ब्लॉक करू शकतात. सहावं कारण आहे ते म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये राहते आणि ट्यूब रप्चर होऊन जाते आणि जर त्याचं ऑपरेशन केलं तरी त्या ट्यूबमध्ये ब्लॉक होऊ शकतो. आता ट्यूबल ब्लॉकमध्ये काय सिम्पटम्स असतात किंवा ते पेशंट आमच्याकडे कसे प्रेझेंट होतात? तर युजली ते इन्फर्टिलिटी म्हणून येतात आणि बाकी दुसरं काही त्रास नसतो त्यांना, फक्त इन्फर्टिलिटी म्हणून येतात, प्रोलॉंग इन्फर्टिलिटी. आणि आम्ही जेव्हा डायग्नोज करतो तेव्हा आम्हाला कळतं की तिची ट्यूब ब्लॉक आहे, म्हणजे एक ट्यूब ब्लॉक आहे किंवा 2 ट्यूब ब्लॉक आहे. हा मेजर ग्रुप आहे इन्फर्टिलिटीचा. दुसरं आहे की त्यांना कधीकधी एक्टॉपिकची हिस्ट्री असते किंवा कधी ॲब्डॉमिनल सर्जरी झालेली असते किंवा कधीकधी त्यांचा पोटामध्ये म्हणजे पेल्विक पेन असतं, लोअर ॲब्डॉमेनमध्ये दुखत असतं ऑफ अँड ऑन, व्हाईट डिस्चार्ज असतो. पण युजली इन्फर्टिलिटीचे पेशंट जे येतात आणि जेव्हा आम्ही डायग्नोज करतो तेव्हा आम्हाला कळतं की त्या मुलीला ट्यूबल ब्लॉक आहे. आता आपण हे डायग्नोज कसं करायचं किंवा आपल्याला कसं माहिती पडेल की ह्या पेशंटला ट्यूब ब्लॉक आहेत? त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्याच्यातली एक आहे सोनोसॅल्पिंगोग्राफी, दुसरी आहे HSG किंवा हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी. त्यासंबंधी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक देते आहे. तिसरं आहे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी. हे गोल्ड स्टँडर्ड डायग्नॉस्टिक प्रोसिजर आहे. त्यामध्ये आम्हाला डिटेलमध्ये ट्यूब कुठे ब्लॉक आहे ते माहिती पडतं आणि जर गरज वाटली तर लॅप्रोस्कोपी करतानाच आम्हाला तो ब्लॉक काढता येतो किंवा ती ट्यूब आम्हाला ओपन करता येते. म्हणून हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी हे एक गोल्ड स्टँडर्ड डायग्नॉस्टिक प्रोसिजर आहे ट्यूबल ब्लॉकसाठी.
आता त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे की पहिलं म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल मॅनेजमेंट. म्हणजे काही मेडिसिन्स असतात ज्याने आम्हाला इन्फ्लमेशन ट्यूबचं कमी करता येतं किंवा ट्युबरक्लोसिस असेल तो ट्रीट करता येतो किंवा कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे त्याप्रमाणे आम्हाला मेडिकल मॅनेजमेंट मेडिसिन देता येतात. दुसरं गोष्ट आहे म्हणजे सर्जिकल मॅनेजमेंट. हे खूप इंटरेस्टिंग आहे, त्याविषयी मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेन. म्हणजे ट्यूब कुठे जरी ब्लॉक असली तरी आपल्याला प्रयत्न करून ती ओपन करता येते. कॉर्नियल ब्लॉकसाठी आहे हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलायझेशन, सेगमेंटल ब्लॉकसाठी आहे एंड टू एंड अनॉस्टोमोसिस, फिम्ब्रियल ब्लॉकसाठी आहे फिम्ब्रिओप्लास्टी, किंवा कधी कधी हे ओपनिंग जर आपण ट्यूबचं ओपनिंग नाही उघडू शकलो तर एक नवीन ओपनिंग तयार केलं जातं, त्याला सॉल्पिंगोनिओस्टॉमी असं म्हणतात. कधी कधी खूप ॲडेजन्स असतात किंवा अशी ट्यूब अशा चिटकलेली असते, कापसासारखे ॲडेजन्स असतात आजूबाजूला आणि ट्यूब अशी चिटकलेली असते. तेव्हा चांगलं ॲडिओझलायसिस केलं किंवा सगळे ॲडेजन जरी काढले तरी ट्यूब मोकळी होते आणि ट्यूब ओपन होते. आणि अशा प्रकारे जर ट्यूब ओपन झाली तर ती पेशंट नॉर्मलीसुद्धा कन्सीव्ह होऊ शकते, प्रेग्नंट राहू शकते. परंतु तिसरं कारण, काही कारणाने आपल्याला ट्यूब ब्लॉक ओपन नाही करता आला तर अशा पेशंटला IVF हा एक पर्याय राहतो. IVFमध्ये काय होतं की हा ट्यूबल फॅक्टर पूर्ण काढून घेतला जातो आणि डायरेक्ट आपल्याला अंडं काढून स्पर्म काढून त्याचं भ्रूण बनवून आपण युट्रसमध्ये ठेवतो आणि ती प्रेग्नंट राहते. समजा एक ट्यूब ब्लॉक झालेली असेल आणि एक ट्यूब चांगली असेल तर आपण घाबरून जायची काही गरज नाही, कारण एका ट्यूबच्या मदतीने सुद्धा कित्येक स्त्रिया नॉर्मली प्रेग्नंट राहून जातात. म्हणून मी सर्व स्त्रियांना हे सांगू इच्छिते की त्यांनी योग्य ट्रीटमेंट घेतली तर त्या प्रेग्नंट राहू शकतात. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.